नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोहंबरे डिफेन्स करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 11 जानेवारी 2025 रोजी मुंबई चालक पोलीस भरती लेखी पेपरमध्ये झालेले गणित व बुद्धिमत्ता यावरील प्रश्नांचे आपण आज स्पष्टीकरण बघणार आहोत। त्यापैकी आज आपण गणित यावरील प्रश्नांचे स्पष्टीकरण बघणार आहोत। पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बुद्धिमत्ता यावरती प्रश्न घेऊन येणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओ लेक्चरला आपण सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न विचारलेला काय आहे बघा मित्रांनो, 25 × 25 / 5 बरोबर किती? तर बघा मित्रांनो, याला कसं सोडवता येईल आपल्याला। 25 × 25 म्हणजे काय असेल मित्रांनो, 25 चा वर्ग म्हणजे 25 चा वर्ग काय आहे बघा मित्रांनो, 25 चा वर्ग आहे 625 आणि काय करायचं आहे मित्रांनो, त्यालाच आपल्याला 5 ने भागायचं आहे। काय करायचं आहे, 25 च्या वर्गाला 5 ने भागायचं आहे म्हणजे काय 625 / 5। तर काय होतं मित्रांनो, 625 ला आपण 5 ने भागलं तर त्याचं उत्तर येतो मित्रांनो 125। तर याचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 125। चला तर पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 41 व 42 यांचा लसावी किती? बघा मित्रांनो, 41 व 42 या संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जातो का ते बघायचं। तर या 41 व 42 या संख्येला कोणत्याच एका संख्येने भाग जात नाही, त्यामुळे काय करायचं मित्रांनो, अशा प्रश्नाला दोन्ही संख्येचा सरळ सरळ काय करायचा, आपण गुणाकार करायचा म्हणजे आपल्याला याचे काय मिळणार, लसावी। चला तर आपण हा करून बघूया। तर काय आहे मित्रांनो, दोन्ही संख्येचा आपल्याला काय करायचं, सरळ सरळ गुणाकार आणि मग आपल्याला त्याची काय मिळणार, सरळ लसावी। तर बघा 42 × 41 दोन्ही संख्यांचा लसावी करणार। जर दोन्ही संख्येला कोणत्या एका संख्येने भागले असतं किंवा कोणत्या संख्येने भागले असतं आपण सरळ सरळ केलं असतं मित्रांनो, तेवढं लंबा करण्यापेक्षा आपल्याला शॉर्टकट मध्ये करतोय। तर बघा काय करायचं आहे, 42 × 41 2 1 2 4 1 4। त्यानंतर काय उरलं मित्रांनो, आता एक संख्या गुणून झाल्यानंतर आपण शून्याचा वापर करतो। बघा 4 1 4 4 2 8 4 16। आता यांची आपण काय करायचं मित्रांनो, बेरीज। तर बघा 0 2 आणि 0 2 4 आणि 8 12 12 शी 2 हातच्याला 1 6 आणि 1 7 1 जशीचे तसे म्हणजे किती आला मित्रांनो, 41 व 42 41 व 42 यांची लसावी किती मिळाली मित्रांनो आपल्याला, लसावी किती आहे तर 1722, पर्याय क्रमांक 3। चला तर पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 6 9 व 12 यांचा मसावी किती? मुंबई चालक पोलीस भरती 2025 मध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, याला एकदम सोप्या पद्धतीने सोडवता येते। मसावी म्हणजे काय, या तीनही संख्येला कोणत्या संख्येने समान भाग जातो म्हणजे कोणत्या संख्येने समान भाग जातो ते त्यांची काय असते मित्रांनो, मसावी असते। तर बघा ते आपण सोडून बघूया। काय म्हणताय मित्रांनो, 6 9 व 12 यांची मसावी किती? तर बघा मित्रांनो, या तीनही संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो। तर बघा 3 1 3 3 2 6 3 3 9 312 म्हणजे यांची मसावी काय असेल मित्रांनो, 6 9 व 12 ची मसावी बरोबर काय आहे मित्रांनो, 3। तर पर्याय क्रमांक 1 हा यांचा उत्तर आहे मित्रांनो। चला तर पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 5/8 म्हणजे किती टक्के? मुंबई चालक पोलीस भरती 2025 मध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा मित्रांनो, कसा सोडवायचा। तर बघा काय करायचं, अशा प्रश्नाला सरळ सरळ आपण करणार 5 × 100 / 8। आता यांचा सरळ सरळ वरच्या संख्यांचा गुणाकार करणार मित्रांनो, 5 × 100 म्हणजे 500 500 / 8। त्यांचा आपण सरळ सरळ भागाकार करूया मित्रांनो, 500 / 8 घ्यायचे आहे। बघा 8 सकम 48 50 मधून 48 गेले मित्रांनो, उत्तर 2 शून्य जसे तसे खाली घ्यायचे। 8 1 8 8 2 16 8 2 16 उरले काय मित्रांनो, आता 20 मधून 16 गेले, उरतात 4 4 ला 8 ने भाग जात नाही म्हणून आपण परत शून्याचा वापर केला। शून्याचा वापर केल्यामुळे वरती पॉईंट येणार 8 पंचे 40 म्हणजे याचं उत्तर काय आला बघा मित्रांनो, याचं उत्तर काय आला आपल्याला 62.5%। म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 62.5%। चला तर पुढचा प्रश्न घेऊ। पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 एका दुकानदाराने 320 रुपये छापील किमतीच्या पुस्तकावर 35 रुपये सूट दिली तर त्या पुस्तकाची विक्री किंमत किती? तर बघा मित्रांनो, अशा प्रश्न आपण एकदम इझी पद्धतीने सोडवता येईल। तर बघा काय करायचं आहे,
छापील काय म्हणता, एका पुस्तकाची छापील किंमत किती दिली आहे मित्रांनो, 320 रुपये. आणि किती टक्के सूट दिली आहे, म्हणजे किती सूट दिली आहे मित्रांनो, 35 रुपये सूट दिली आहे. मग काय करा, 320 वजा 35 करा, म्हणजे आपल्याला काय मिळणार, सरळ त्या पुस्तकाची विक्री किंमत मिळणार. तर बघा काय करायचं आहे, 320 मधून 35 वजा केले तर बघा शून्यामधून 5 जात नाही, म्हणून आपण काय केलं, 2 कडून 1 कृष्ण घेतले, म्हणजे इथं झाले 10 मित्रांनो. तर उरलं 1. 10 मधून 5 गेले मित्रांनो, 5 उरतात. त्यानंतर परत काय होतं, 1 मधून 3 जाणार नाही, म्हणून काय 3 कडून आपण 1 घेतली, तर हा 2 मित्रांनो. 11 मधून 3 गेले उरतात मित्रांनो 8, आणि 2 जसे तसे. म्हणजे त्या पुस्तकाची किंमत किती मिळाली मित्रांनो, विक्री किंमत आपल्याला, त्या पुस्तकाची विक्री किंमत मिळाली आपल्याला 285 रुपये. काय आहे त्या पुस्तकाची विक्री किंमत आहे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो, पर्याय क्रमांक 1. तर पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6. अमोलने एक मोबाईल 12,280 रुपयाला खरेदी केला व रुपये 14,440 रुपयाला विकला, तर त्याला किती रुपये नफा झाला. तर आपल्याला काय काढायचं मित्रांनो, या प्रश्नामध्ये नफा काढायचा आहे. तर बघा नफा काढण्यासाठी काय करतो मित्रांनो, आपण नफा काय करायचं मित्रांनो, विक्री किंमत किती म्हटली मित्रांनो, 14,440 रुपये, आणि खरेदी किंमत किती आहे मित्रांनो, 12,280 रुपये. तर मग काय करा, विक्री किंमत मधून खरेदी किंमत वजा करा मित्रांनो, आपल्याला सरळ नफा मिळून जाणार. तर काय आहे, खरेदी किंमत 12,280, तर यांची वजाबाकी केली मित्रांनो, तर यांची वजाबाकी किती येते मित्रांनो, 2,160 रुपये. त्याला काय झाला मित्रांनो, नफा. तर याचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो, पर्याय क्रमांक 2. चला तर पुढचा प्रश्न घेऊ. तर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, काय आहे, प्रश्न क्रमांक 7. एक मोटरसायकल 18,000 रुपयाच्या किमतीस विकली तेव्हा त्याला 12.5% नफा झाला, तर त्या मोटरसायकलची खरेदी किंमत किती. तर आपल्याला काय मित्रांनो, या ठिकाणी दिलेल्या आहे त्या सायकलची विक्री किंमत, मिळालेला नफ्याचे टक्का, आणि आपल्याला या ठिकाणी काढायचं काय मित्रांनो, खरेदी किंमत. तर बघा या मित्रांनो, या सूत्रानुसार आपण इजी ते काढू शकतो. तर बघा काय आहे मित्रांनो सूत्र, विक्री किंमत इज इक्वल टू खरेदी किंमत गुणिला 1 प्लस नफा भागिला 100. चला तर मित्रांनो, या सूत्रानुसार सर्व आपण मांडणी करून घेऊया. तर काय आहे मित्रांनो, त्या मोटरसायकलची विक्री किंमत किती दिलेली आहे आपल्याला, 18,000 रुपये. आपल्याला खरेदी किंमत दिलेली नाही, म्हणून आपण याला एक्स म्हणू मित्रांनो. त्यानंतर काय गुणिला काय दिलेला आहे, 1 प्लस नफा किती मिळालेला आहे मित्रांनो आपल्याला, 12.5% भागिला 100. तर बघा मित्रांनो, यांचा सुरुवातीला करून घेऊया. काय झालं आता, 18,000 बरोबर एक्स गुणिला यांचा तर गुणाकार केला मित्रांनो, म्हणजे भागाकार केला, तर किती आला मित्रांनो, 1.125. आता बघा मित्रांनो, जे बरोबरीमध्ये आहे त्याला पुढे जाणार मित्रांनो भागाकारामध्ये. पण काय होणार मित्रांनो, 18,000 भागिला 1.125 या 18,000 ला मित्रांनो 1.125 न भागलं, तर त्याचा उत्तर येतो, आन्सर येतो मित्रांनो 16,000 रुपये. तर मग त्या सायकलची मोटरसायकलची खरेदी किंमत किती असेल मित्रांनो, 16,000 रुपये. पर्याय क्रमांक 3. चला तर पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8. सायकलची किंमत रुपये 2,500 रुपये आहे. दुकानदार %5 सूट देतो, तर ग्राहकाला ती सायकल किती रुपयांना मिळेल. मुंबई चालक पोलीस भरती 2025 मध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये, एक सायकलची किंमत रुपये 2,500 रुपये आहे. दुकानदार %5 सूट देतो, तर ग्राहकाला ती सायकल किती मध्ये मिळेल. तर बघा मित्रांनो, आपण या प्रश्नाला एकदम इजी ट्रिकने काढू शकतो. तर बघा सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, सूट काढायची आहे. तर बघा आपल्याला काय दिलंय, त्यांनी %5 सूट दिलेला आहे. म्हणजे काय करायला लागेल, सूट काढण्यासाठी काय करतात बघा मित्रांनो, सूट इज इक्वल टू काय करा, सायकलची काय असेल किंमत, सायकलची किंमत किती दिली आहे मित्रांनो, 2,500. आपल्याला सूट किती दिली आहे मित्रांनो, 5 दिलेला आहे, भागीला काय करा मित्रांनो 100. बघा अंशामध्ये आणि छेदामध्ये 0 असल्यामुळे दोन्ही 0 कॅन्सल. उरलं काय मित्रांनो, 25 गुणिला 5. आता काय होणार बघा मित्रांनो, 25 गुणिला 5 केलं तर या दोघांचा गुणाकार किती येतो मित्रांनो, 125. आता काय करा मित्रांनो, आपल्याला काय मिळालं, शेकड्यामागे सूट मिळालं, किती मिळालं, 125 रुपये. आता काय करा, 2,500 मधून 2000 तर काय करता येईल मित्रांनो, 2,500 मधून
125 वजा करा, 2500 मधून आपण 125 वजा केले तर याचं उत्तर काय येतो मित्रांनो 2375. म्हणजे त्या ग्राहकास ती सायकल किती मध्ये मिळाली मित्रांनो 2375 रुपये. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो. चला तर पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9. रुपये 3000 रुपयावर 22% या दराने किती कमिशन होईल? एकदम इजी पद्धतीने याचं उत्तर निघतो मित्रांनो, काही करायची गरज नसते या प्रश्नाला. सरळ सरळ घ्या. किती म्हणताय मित्रांनो 3000 रुपयांवर किती टक्के म्हणताय मित्रांनो 22% दराने किती कमिशन होईल म्हणताय. तर बघा काय करा, 3000 गुणिला दिलेले दराचे टक्के घ्या भागिले 100 करा. काय होणार बघा मित्रांनो, अंशामध्ये आणि छेदामध्ये 0 0 आहे, तर मग काय होणार बघा, हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल, उरले काय मित्रांनो दोन संख्या 30 गुणिला 22. आता काय बघा मित्रांनो, आता 3 ने आपण काय केलं 2 ला गुणलं तर म्हणजे काय होतं बघा मित्रांनो 22 3 66 आणि 1 0 जसे तसे. म्हणजे किती होतं मित्रांनो कमिशन, किती कमिशन होईल? तर ऑप्शन क्रमांक बी 660 रुपये कमिशन निघेल. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो 660 रुपये. चला तर पुढचा प्रश्न बघू. तर पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10. एका दूरदर्शन संचाची दर्शनी किंमत 47,500 रुपये असून विक्रीची किंमत 43,700 रुपये आहे, तर शेकडा सूट काढा. तर बघा मित्रांनो, शेकडा सूट काढण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला यामध्ये किती सूट मिळेल ते काढावं लागेल. ते कसे काढतात बघा, सूट काढावं लागेल आपल्याला सुरुवातीला. तर काय कसं करावं लागणार बघा मित्रांनो, तर काय करावं लागणार, शेकडा सूट काढण्यासाठी दर्शनी किंमत किती आहे मित्रांनो, दर्शनी किंमत 47,500 वजा विक्री किंमत किती आहे मित्रांनो, विक्री किंमत 43,700 रुपये यांचं वजाबाकी केलं तर येतो मित्रांनो 3,800 रुपये. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे बघा मित्रांनो, शेकडा सूट काढा. तर शेकडा सूट काढण्यासाठी काय आहे बघा मित्रांनो, शेकडा सूट कसे काढतात, तर आपल्याला आता काढायचं आहे मित्रांनो शेकडा सूट. बघा शेकडा सूट इज इक्वल टू काय करावं लागेल मित्रांनो 3,800 गुणिला 100 आणि काय करावं लागेल मित्रांनो भागिला दर्शनी किंमत. तर दर्शनी किंमत किती दिलेली आहे बघा मित्रांनो 47,500 रुपये. तर बघा मित्रांनो अंश आणि छेदामध्ये 0 0 आहेत, सरळ काय होणार मित्रांनो, हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल, उरलेली काही संख्या मित्रांनो बघा मित्रांनो काय आहे बघा 3,800 भागिला 475. 3,800 भागिला 475 केला तर बघा मित्रांनो यांचा भागाकार केला तर काय होत आहे 475 8 3,800 होतात मित्रांनो. म्हणजे याचा आपल्याला शेकडा सूट किती मिळालेला असेल मित्रांनो 8% शेकडा सूट मिळाला. म्हणजे याचा योग्य उत्तर काय असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 8%. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. तर पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11. एका शेतकऱ्याने 9,200 रुपये किमतीचा माल आडत्यामार्फत विकला, त्याला 2% अडत द्यावी लागली, त्याला अडत्याला किती रक्कम मिळाली? तर बघा मित्रांनो इथे काय करायचं आहे 9,200 चे 2% काढायचे, म्हणजे आपण त्या अडत्याला किती रक्कम देईल ते आपल्याला सरळ सरळ मिळून जाणार. तर बघा 9,200 चे 2% म्हणजे किती बघा मित्रांनो, काय करणार 9,200 गुणिला 2 भागिला 100 म्हणजे सरळ सरळ आपल्याला काय करायला मिळणार मित्रांनो, आपल्याला आपण किती रक्कम दिली ते मिळणार. तर बघा अंश आणि छेदामध्ये 2 2 0 ते 2 0 कॅन्सल करून घ्या, उरलेले काय 92 गुणिला 2 बेक 4. ठीक आहे, आधी काय होणार बघा मित्रांनो 9 1 9 9 2 18 म्हणजे त्या अडत्याला आपल्याला किती रक्कम द्यावी लागली मित्रांनो 184 रुपये. ऑप्शन क्रमांक डी मुंबई चालक पोलीस भरती 2025 मध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा मित्रांनो. एकदम सोप्या पद्धतीने असे प्रश्न काढतात. चला तर पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12. महेशने बँकेत रुपये 2,10,000 रुपये 5 वर्षांसाठी ठेवले, मुदती अंती त्यांना रुपये 3,36,000 रुपये मिळाले, तर त्या व्याजाचा दर किती? तर म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला काय काढायचं आहे मित्रांनो, व्याजाचा दर किती आहे ते काढायचा आहे. मुंबई चालक पोलीस भरती 2025 मध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा मित्रांनो. तर या अशा प्रश्नासाठी सुरुवातीला काय करावं लागेल मित्रांनो, आपल्याला व्याज किती मिळाले ते काढावे लागणार. चला तर आपण ते काढू, त्यानंतर आपल्याला व्याजाचा दर काढता येते. तर बघा ते व्याज कसे काढतात, तर काय करावं लागेल, व्याज बरोबर काय आहे मुदती अंती मिळालेली रक्कम. मुदती अंती मिळालेली रक्कम आहे आपल्याला मित्रांनो 3,36,000 रुपये
3,36,000 रुपये आणि आपण ठेवलेली मूळ रक्कम किती आहे मित्रांनो त्याच्यामध्ये 2,10,000 रुपये. मग काय करा मित्रांनो 3,36,000 वजा 2,10,000 2,10,000 तर म्हणजे आपल्याला एकूण सरळ काय मिळणार मित्रांनो आपल्याला व्याज मिळणार. तर 3,36,000 वजा 2,10,000 केले तर किती मिळतात मित्रांनो आपल्याला व्याज. तर किती व्याज मिळणार आपल्याला 1,26,000. किती व्याज मिळणार मित्रांनो 1,26,000 म्हणजे आपल्याला व्याज किती मिळालं आतापर्यंत 5 वर्षाच्या मुदतीमध्ये आपल्याला 1,26,000 रुपये व्याज मिळाला मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं व्याजाचा दर काढायचा. तर व्याजाचे दर कसे काढतात बघा मित्रांनो. काय काढायचं तर व्याजाचे दर. तर व्याजाचे दर काढण्याचं कसे काढतात बघा मित्रांनो. काय करायचं व्याज किती मिळालं म्हटलं 2,26,000 2,26,000 गुणिले 100. त्यानंतर काय करतात बघा मित्रांनो भागीला मूळ रक्कम. आता मूळ रक्कम किती आहे मित्रांनो आपल्याला 2,10,000 आणि दर किती दिलेला आहे बघा मित्रांनो. दर किती दिलेला आहे 5 वर्ष म्हणजे 5 वर्ष घेणार बघा मित्रांनो. तर बघा अंश आणि छेदामध्ये 0,0 असलेले आपण 0,0 सुरुवातीला कट करून घेऊया. हे 2 शून्य कट हे 2 शून्य कट झाले मित्रांनो. आता उरलं काय तर बघा उरलं काय तर काय होणार बघा. तर उरलं काय ते करून घेऊया आपण. काय राहिलं आता वरती 1,260 त्यानंतर 21 गुणिले 5 काय करा मित्रांनो 21 गुणिले 5 केले तर 105 असं येते. 105 ने आपण काय करायचं मित्रांनो 105 ने कोणाला भागायचं आहे तर 1,260 ला भागलं तर किती येतं मित्रांनो 12 म्हणजे 12% काय असेल मित्रांनो व्याजाचा दर असेल. काय असेल 12% व्याजाचा दर असेल. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पर्याय क्रमांक 3 हा याचं उत्तर आहे मित्रांनो. चला तर पुढचं बघूया. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. खूप दिवसानंतर मी शिकवताना कुठे ट्युनिंग वगैरे चुकली तर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा एवढंच आपली विनंती आहे. चला तर पुढचा प्रश्न घेऊया आपण. तर पुढचा प्रश्न बघा काय आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13 एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांची सरासरी गुण 320 आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे एकूण गुण किती. तर बघा मित्रांनो अशा प्रश्नाचे एकदम सोप्या पद्धतीने उत्तर काढता येतात. तर मुंबई चालक पोलीस भरती 2025 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर बघा काय आहे कसं काढता येते. तर बघा 40 विद्यार्थ्यांचे एकूण सरासरी गुण किती दिले आहेत मित्रांनो 320. तर मग काय करा मित्रांनो सरासरी गुणिला काय करा सरासरी गुणिला. तर सरासरी किती दिल्या म्हणून मित्रांनो 320 गुणिला एकूण विद्यार्थी किती आहेत मित्रांनो 40. जर यांचा आपण गुणाकार केला तर आपल्याला सरळ काय मित्रांनो सर्व काय म्हणतो सर्व विद्यार्थ्यांचे एकूण गुण आपल्याला इझिली मिळून जाणार. तर बघा कसं मिळतंय. तर बघा कसं होणार 0 गुणिला 0 0 गुणिला 0 त्यानंतर काय बघा मित्रांनो 4 1 4 2 8 4 3 12 म्हणजे उत्तर काय आला बघा मित्रांनो 12,800. एकूण गुण किती आहेत मित्रांनो मग सर्व विद्यार्थ्यांचे एकूण गुण मिळाले आपल्याला 12,800. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 14 25 चे 45 चे गुणोत्तर किती. मुंबई चालक पोलीस भरती 2025 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न या प्रश्नाचे उत्तर काढता येईल. बघा काय कशा पद्धतीने. तर बघा 25 5 5 25 5 9 5 9 45 म्हणजे यांचा गुणोत्तर काय मित्रांनो 5 9 पर्याय क्रमांक डी. एकदम सोप्या पद्धतीने याचं उत्तर काढतो मित्रांनो. चला तर पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 15 खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. जर टेबलाची किंमत 441 रुपये आहे तर खुर्चीची किंमत किती. तर अशा मुंबई चालक पोलीस भरती 2025 मध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा मित्रांनो. अशा प्रश्नाला एकदम सोप्या पद्धतीने सोडवता येतात. काय करायचा ज्या वस्तूची किंमत दिलेली आहे त्या किमतीला त्याच वस्तूच्या गुणोत्तराने भागून घ्यायचं. आलेल्या भागाकाराला ज्या वस्तूची किंमत काढायची आहे त्यांनी गुणून घ्यायचं म्हणजे आपलं सरळ सरळ उत्तर मिळणार. तर चला त्या पद्धतीने आपण करूया.
तर आता काय म्हणतात मित्रांनो, टेबलाची किंमत किती दिलेली आहे, टेबलाची किंमत आपल्याला दिलेली आहे 441 आणि त्याचं गुणोत्तर किती आहे मित्रांनो 7. तर त्या 7 ने आपण काय करायचं 441 ला भागायचा. तर मी 7 आता काय केलं मित्रांनो 441 ला जर मी 7 ला भागलं तर येतं नंतर 63. आता काय करायचं आहे, त्यानंतर काय म्हटलं मी तुम्हाला, ज्या वस्तूची आपल्याला किंमत काढायची आहे त्याची गुणोत्तरने काय करायचं आलेल्या भागाकाराला गुणायचं. तर मग काय करायचं, मी आलेल्या भागाकाराला 3 ने गुणलं म्हणजे किती 63 ला 3 ने गुणलं तर आपलं सरसर आपल्याला काय मिळणार खुर्चीची किंमत मिळणार. तर बघा 3 त्रिक 9 आणि 3 सक 18 म्हणजे किती आहे तर त्या खुर्चीची किंमत कडे मिळाली आपल्याला 189 रुपये. किती मिळाली 189. पर्याय क्रमांक 2. चला तर पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16. एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 असे आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती. तर बघा मित्रांनो आता बघितलं त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. मुंबई चालक पोलीस भरती 2025 मध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. बघा काय करायचं आहे, ज्यांचं संख्या दिलेली आहे म्हणजे मुलींची संख्या दिलेली आहे किती मित्रांनो 76 आणि त्यांचं गुणोत्तर किती आहे 4. तर आपण काय करणार 76 गुणिले भागीला 4 करणार मित्रांनो. याचा जो काही भागाकार येईल त्याला आपण मुलांच्या गुणोत्तराने गुणायचं म्हणजे आपल्याला त्यांची संख्या मिळून जाणार. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे 76 गुणिले 4. तर बघा 4 1 4 7 मधून 4 गेले मित्रांनो 3 उरतात. 4 9 36 4 9 36 म्हणजे आलं काय मित्रांनो याचा भागाकार 19. आता काय करायचं म्हटलं मित्रांनो मी, आपल्या मुलांची संख्या काढायची तर त्यांचं गुणोत्तर घ्यायचं आणि आलेल्या भागाकाराला गुणायचं. तर बघा 19 गुणिले 5 5 9 45 45 5 4 4 5 1 5 आणि 4 9 95 म्हणजे मुलांची संख्या किती आहे मित्रांनो, तर मुलांची संख्या ही 95 आहे. पर्याय क्रमांक ब हा याचा योग्य उत्तर आहे. चला तर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 17. राजेश व मोहन यांच्या वयाचे गुणोत्तर 4:7 असून राजेशचे वय 32 वर्षे आहे. तर मोहनचे वय किती. मुंबई चालक पोलीस भरती 2025 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. सेम आता सोडवलं त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर काय दिलेले आहे बघा, राजेशचे वय दिलेले आपल्याला 32 वर्ष आणि त्याचे गुणोत्तर. तर काय करा, राजेशच्या वयाला त्याच्याच गुणोत्तराने भागा, आलेल्या भागाकाराला ज्याचे वय काढायचे त्याला मल्टिप्लाय करायचं. चला शॉर्ट ट्रिकनुसारच आपण चालतोय त्यानुसारच करूया. तर बघा काय करायचं आहे म्हटलं मी 32 भागिला राजेशचे गुणोत्तर किती 4. तर बघा 8 चौक 32 म्हणजे काय आला 8 आला यांचा भागाकार आणि त्याच्याच भागाकाराला कशाने गुणायचं. आता काय त्याच्या भागाकाराला ज्याचे वय काढायचे त्याच्या गुणोत्तराने गुणायचं. तर मोहनचे गुणोत्तर किती दिलेले आहेत आपल्याला 7. मग याला 7 ना आपण गुणणार 8 गुणिले 7 8 7 56. तर मोहनचे वय किती मिळाले मित्रांनो 56 वर्षे. एकदम शॉर्ट पद्धतीने आपल्याला अशा प्रश्नांचे उत्तर काढता येतात. चला तर याचं योग्य उत्तर काय मिळालं आपल्याला 56 वर्ष. चला तर पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18. आई वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज आज 85 वर्ष आहे. आणखी 3 वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज किती होईल. एकदम सोप्या पद्धतीने अशा प्रश्नाचे उत्तर काढतात मित्रांनो. मुंबई चालक पोलीस भरती 2025 मध्ये असे एकदम विचारलेले प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने यांचे उत्तर काढता येतात. बघा काय विचारलेलं आहे मित्रांनो, 3 वर्षांनी आणखी त्यांच्या वयामध्ये त्यांची वयाची बेरीज किती होईल एवढंच विचारलेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीने काढता येते. बघा काय होईल, आईच्या वयामध्ये 3 वर्ष वाढणार 3 वर्षे वाढणार बरोबर. त्यानंतर वडिलांच्या वयामध्ये सुद्धा काय होणार 3 वर्ष वाढणार वयाच्या बेरीजमध्ये. आणि काय होणार मुलाच्या पण सेमच होणार, मुलाच्या वयामध्ये पण काय होणार 3 वर्षे वयाच्या बेरीजमध्ये वाढणार. म्हणजे काय होणार तिन्ही लोकांच्या वयाच्या बेरीजमध्ये 3 वर्षांचा काय होणार वाढ होणार. म्हणजे 3 व्यक्ती आहेत तिघांच्या वयामध्ये 3 वर्ष वाढतात. म्हणजे काय होणार बघा मित्रांनो, तीनही व्यक्तींना आपण करतोय म्हणजे काय होणार 3 1 3 3 6 3 3 9 म्हणजे काय होणार त्यांच्या 85 याच्यामध्ये आपण सरळ करायचं. काय करायचं त्यांच्या आजच्या वयामध्ये किती, आजचे वय किती आहे 85 वर्ष, त्याच्यामध्ये प्लस आपण करणार 9 वर्षे. काय करणार 9 वर्षे म्हणजे त्यांना आपल्याला त्यांच्या 3 वर्षानंतरची वयाची बेरीज मिळून जाणार. तर त्यांच्या 3 वर्षानंतरची वयाची बेरीज काय होणार बघा मित्रांनो 94 वर्षे. काय होणार मित्रांनो 94 वर्षे. एकदम शॉर्ट ट्रिकने आपण हे काढतोय. तर बघा 94 वर्षे याचा
योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन बी 94 वर्षे. क्रमांक 19 4 मीटर वजा 40 सेंटीमीटर बरोबर किती मीटर? मुंबई चालक पोलीस भरती 2025 मध्ये विचारलेला प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने असतो मित्रांनो. तर त्यासाठी आपल्याला प्रमाण माहित असते गणनेचं असते. तर बघा 1 मीटर बरोबर काय असते मित्रांनो? 100 सेंटीमीटर असते. काय असते? सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो? याचा आता काय करायचा? तर बघा काय करायचं आहे आता? 40 सेंटीमीटर भागीला 100 सेंटीमीटर करा म्हणजे काय होणार? सरळ आपल्याला हे भेटून जाणार. बघा आता काय करणार? अंशामध्ये आणि छेदामध्ये 0 0 ते कॅन्सल केले. आता बघा आता काय करायचं आहे? 4 ला आपल्याला कशाने भागायचं? 10 ने भागायचं. तर भाग जात नाही त्यामुळे आपण काय करतो? शून्याचा वापर करतो. शून्याचा वापर केलं म्हणजे वरती काय आलं म्हणजे 0 पॉईंट. आता मग काय बघा 4 दाई 40 4 दाई 40 उरलं बाकी 0 म्हणजे याचं उत्तर काय आलं आपल्याला? 0.4. आता काय करायचं आहे मित्रांनो? ते 0.4 कडून वजा करायचे आहे मीटर मधून म्हणजे 4 मीटर 0.4 म्हणजे 0.4 मीटर मधून आपण 0.4 वजा केले तर त्याचं उत्तर येतं मित्रांनो 3.6 म्हणजे याचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो? 3.6 मीटर. पर्याय क्रमांक अ हा याचा उत्तर असेल. चला तर पुढचा प्रश्न मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक 20 552 मिनिटे बरोबर रिकामी जागा तास रिकामी जागा मिनिटे. तर त्याला आता कसे काढतात बघा मित्रांनो. अशा प्रश्नाला मुंबई चालक पोलीस भरती 2025 चा प्रश्न आहे. तर बघा एका तासात किती मिनिटं असतात मित्रांनो? 60 मिनिटे असतात. तर काय करा आता 552 भागीला आपण काय करणार मित्रांनो? 60 यांचा भागाकार केलं तर बघा काय करायचं आहे आपल्याला? याला भागाकारामध्ये मांडतो मित्रांनो. तर बघा 60 ने भागायचं आहे कारण एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. चला तर यांचा भागाकार काढूया आपण. 60 ने आपल्याला 552 ला भागायचं आहे. तर बघा काय 96 54 बघा काय झालं? 96 54. आता काय 55 म्हणून 54 गेल्यानंतर एक बाकी उरतो आणि 2 जसे खाली. तर मग बाकी किती उरले मित्रांनो? बाकी किती उरले? 12. तर बघा काय होईल याचं उत्तर? काय होणार याचं उत्तर? तर मग 9.12. तर मग याचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो? 9.12 म्हणजे किती? 9 तास. काय होईल उत्तर मित्रांनो? 9 तास 12 मिनिटे. आपलं उत्तर काय होणार मित्रांनो? 9 तास 12 मिनिटे. योग्य पर्याय काय मित्रांनो? ऑप्शन सी. चला तर पुढचा प्रश्न घेऊन. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 21 1 बिलियन म्हणजे किती? तर हा टोळी प्रश्न आहे मित्रांनो. तर 1 बिलियन म्हणजे 100 कोटी होत असतं मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर काय? ऑप्शन क्रमांक डी 100 कोटी. चला तर पुढचा प्रश्न घेऊया. तर पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 22 1 किलोबाईट म्हणजे किती? तर हा पण मित्रांनो टोळी प्रश्न आहे. याचे प्रमाण आपल्याला माहित असणे गरजेचं असते. तर बघा 1 किलो बाईट म्हणजे किती होत असते मित्रांनो? 1024 बाईट होत असते. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी 1024 बाईट. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 23 1 ते 40 च्या दरम्यान एकूण किती मूळ संख्या आहेत? तर बघा मित्रांनो मूळ संख्या म्हणजे काय असतात? एक किंवा स्वतः त्या संख्येने भाग जाते अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही. 1 ने किंवा स्वतः त्या संख्येने भाग जाते अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. तर 1 ते 40 दरम्यान अशा एकूण मूळ संख्या किती आहेत मित्रांनो? तर 12 आहेत. हे सर्व टोळी प्रश्न आहेत बघा मित्रांनो. ते पण काढता सुद्धा येतात. ते तुम्हाला संख्या व संख्येचे प्रकार यामधला म्हणजे बेसिक मधला हा प्रश्न आहे. तर 1 ते 40 दरम्यान एकूण 12 अशी एकूण मूळ संख्या आहेत. तो प्रश्न आहे बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी सर्वात मोठी 4 आकडी संख्या कोणती आहे जिला 88 ने भागले जाईल? तर बघा तर ते आपण ऑप्शनवरून सोडवू शकतो मित्रांनो. त्यावरून आता आपण पहिलं ऑप्शन सोडून बघूया. तर बघा कसं सोडवतात. तर काय करायचं आहे 9944 ला 88 ने आपण भागायचा. 88 भागलं 88 × 88 बघा उरली गेली 11 44 जसे तसे आपण घ्यायचे खाली. बघा 88 × 88 बघा 100
14,088 काढले 26 उरतात, तर 26 4 जे उरले जसे जसे आपण खाली घेतले तर बघा 88 3 264, 88 3 264 म्हणजे आपलं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो, पर्याय क्रमांक 1. तर बघा काय आहे 9,944ला काय 88ने पूर्ण भाग जाते, तर सर्वात मोठी संख्या कोणती असेल जिला 88ने भाग जाईल, तर 9,944. तर याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन 1. चला तर पुढचा प्रश्न घेऊन घेऊ. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. 100 ही 12.5च्या किती पट आहे? तर अशा प्रश्नांना काय करतात बघा मित्रांनो, तर काय करायला पट काढण्यासाठी 100 भागिला 12.5, तर 12.5 तर पॉईंट काढण्यासाठी आपण काय करतो मित्रांनो, वरती एक शून्य वाढवतो म्हणजे आपल्याचं पॉईंट हे काय होतो नाहीसा होतो. आता काय करायचं 1000 भागिला आपल्याला काय करायचं आहे 125 करायचं आहे. तर 1000ला जर आपण 125ने भागले तर कितीचा भाग जातो मित्रांनो, 8चा भाग जातो. तर मग त्याचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो, तर 100 ही 12.5च्या किती पट आहे, तर ते आहे मित्रांनो 8 पट आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 8. चला तर पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर बघा मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने काढता येते. काय करा 24ने 14ला भागा. जर 24ने 14ला भागलं तर त्यांचा भागाकार इथं बघा मित्रांनो 0.583. त्यानंतर काय करा तर बघा 11ने 15ला भागा. जर आपण 15ने 11ला भागलं तर त्याचं उत्तर येतं मित्रांनो 0.753. त्यानंतर मित्रांनो काय करा 8ने 5ला भागा. 8ने 5ला भागलं तर त्याचं उत्तर येतं मित्रांनो 1.6. आणि त्यानंतर काय करा मित्रांनो 5ने 3ला भागा. जर 5ने 3ला भागले मित्रांनो त्याचं उत्तर येतं 0.6. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो, म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक आपल्याला काय मिळाला मित्रांनो 1.6. म्हणजे ऑप्शन सी याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असेल तर 5/8. चला तर पुढचा प्रश्न क्रमांक 27. 235चा वर्ग बरोबर किती? तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, या ठिकाणी 235चा वर्ग काढायचा आहे. चला तर 235चा वर्ग कसं काढायचा, त्या संख्या गुणणे म्हणजे त्याचा वर्गसंख्या काढणे. चला तर 235 गुणिला 235. आता बघा 5 5 25 5 हातच्याला 2, 5 त्रिक 15 आणि 2 17 7 हातच्याला 1, 5 2 10 आणि 1 11. एक संख्या संपल्यामुळे आपण एक शून्याचा वापर करतो मित्रांनो. त्यानंतर बघा 5 त्रिक 15 5 हातच्याला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10 0 हातच्याला 1. त्यानंतर 3 2 6 आणि 1 7. परत 2 संख्या संपल्यामुळे आपण 2 संख्येचा वापर करतो मित्रांनो. त्यानंतर बघा 5 1 5 2 10 10 0 हातच्याला 1, 3 1 3 3 2 6 आणि 1 7. त्यानंतर 2 1 2 2 4. तर आता सर्व संख्या संपल्यामुळे आपण यांची बेरीज करतो 5 जशीच्या तशी. 7 आणि 5 12 2 हातच्याला 1, 1 आणि 1 2. त्यानंतर 1 7 8 आणि 8 आणि 7 15 5 हातच्याला 1, 4 आणि 1 5. आता मग काय मिळाले मित्रांनो 235 वर्गसंख्या आपल्याला काय मिळालेली आहे 55,225. म्हणजे याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो, पर्याय हो. चला तर पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. वर्गमुळात 2809. तर बघा मित्रांनो अशा प्रश्नाला एकदम आपण सोप्या पद्धतीने काढू शकतो. तर बघा काय 2809 हे 9 बघा 2809च्या एका स्थानी काय 9 आहे मित्रांनो. तर 9 हे कोणाचे वर्ग आहे, 3चे वर्ग आहे. 3चे वर्ग आहे म्हणजे 2 पैकी एक आपला ऑप्शन काय असेल योग्य असेल. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 53. 53चं हे काय आहे म्हणून वर्गसंख्या. 53ची वर्गसंख्या काय आहे मित्रांनो 2809. तर बघा यासाठी वर्ग आणि वर्गसंख्या पाठ असणे फार गरजेचं आहे. तर चला तर ते काढून बघूया योग्य आपला डाऊट क्लिअर करण्यासाठी. तर बघा त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला 53 गुणिला 53. चला तर करूया 3 त्रिक 9 5. तर बघा 5 त्रिक 15. त्यानंतर एक संख्या संपल्यानंतर आपण शून्याचा वापर करतो मित्रांनो. 5 त्रिक 15 5 हातच्याला 1,
पाचा 25 आणि 1 26, आता यांची बेरीज करूया. 9 जशीच्या तसे, 5 दुनी 10 0, हातच्याला 1, 7 आणि 1 8 आणि 2. मग याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक डी 53. चला तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29, 32 आणि 64 चा मसावी काढा. मुंबई चालक पोलीस भरती 2025 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. 2 सोप्या पद्धतीने याचं उत्तर काढता येते. बघा काय करायचं आहे, 32 आणि 64 काय काढायचं आहे आपल्याला? मसावी काढायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, या दोन संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जाते ते बघायचं आहे. तर बघा मित्रांनो, 8च्या फाड्यामध्ये या दोनही संख्येत 8ने या दोन्ही संख्येला पूर्ण भाग जातो. 8 चौक 32, 8 8 64, 8 8 64. म्हणजे याचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी म्हणजे 32 आणि 64 चा मसावी किती आहे? तर 8 आहे. चला तर पुढचा प्रश्न घेऊ. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30, 24, 36 व 40 चा लसावी किती? तर बघा मित्रांनो, हा लसाईवरती प्रश्न आहे. मुंबई चालक पोलीस भरती 2025 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. हा आजच्या व्हिडिओ लेक्चरचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्या YouTube चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. खूप मेहनत करून आम्ही व्हिडिओ तयार करत असतो. चला तर आता काय करायचं आहे, 24, 36 व 40 चा आपल्याला लसावी काढायचा आहे. ते कसे काढतात बघूया. तर बघा 24, 36 व 40 चा आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो? लसावी काढतात. ते कसे काढतात बघा. तर हे कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये येतात बघा मित्रांनो? 4च्या पाड्यामध्ये हे सर्व संख्या येत असतात बघा. 4 सक 24, 9 चौक 36, 4 लाई 40. तर बघा मित्रांनो, या संख्येला आणखी कोणत्या संख्येने भाग जातो? 3 ने परत भाग जातोय. तर बघा 3 ने परत भाग जातोय. तर भागूया आपण. तर बघा 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 10 जसे तसे. परत बघा मित्रांनो, येथे कोण परत भाग जातोय का? तर परत 2 ने संख्येला भाग जातो. 2 1 2, 3 जसे तसे, 2 5 10. आता उरलेले सर्व संख्या म्हणजे ह्या सर्व संख्यांचा आपण काय करतो मित्रांनो? गुणाकार. म्हणजे या सर्व संख्येचा आपण गुणाकार म्हणजे काय असते? या सर्व संख्यांची लसावी असते. चला तर करूया. काय असेल? 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 गुणिला 3 गुणिला 5. तर बघा 4 त्रिक 12 गुणिला 2, आता गुणिला 2 केले तर 24, 24 गुणिला 1 आहे तर तेच येणार मित्रांनो. मग त्यानंतर 4 त्रिक 12 2, हातच्याला 1, 6 1 7 72. आता काय असेल मित्रांनो? 72 गुणिला 5 उरलेला आहे. 72 गुणिला 5 करणार. 5 दुनी 10, 10 0, हातच्याला 1, 7 35 आणि 1 36 मित्रांनो. म्हणजे याचं उत्तर काय आला मित्रांनो? 360. तर मग याचं उत्तर काय आला? 360 आलाय. 24, 36 व 40 चा लसावी किती आहे मित्रांनो? तर 360 आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मित्रांनो. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मुंबई चालक पोलीस भरती 2025 की 11 जानेवारी 2025 रोजी झालेला पेपर, त्यामधील बुद्धिमत्ताचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊन येणार आहोत. ते पण एकदम सोप्या टिप्सने. तर त्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशनला ऑन करून ठेवा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये.